राजापूर गावात शेख जमाल हा त्याच्या परिवारासह राहत होता. जमालने वयाची 50 पार केली होती, तर त्याची बायको इमामी 50ला पोहोचली होती. मुलांचे विवाह झाले होते, त्यामुळे हे नवरा बायको सगळ्या जबाबदाऱ्यामधून मुक्त झाले होते. त्यामुळे त्यांना फार कशाची चिंता करण्याचे कारण नव्हते. पण बोलतात ना, घराची बाई चांगली असली तर सगळे चांगले, नाहीतर काही खरे नाही. तसेच काहीसे जमालच्या संसारात झाले होते. त्याच्या कानावर जे काही आले होते त्यामुळे गेल्या 8-10 वर्षात त्याच्या घरातील शांतताच भंग पावली होती. बायको समोर दिसली की तो तिच्याशी वाद घालत होता, त्यामुळे अलीकडे तीही चिडून होती. ती आणि तिचा नवरा जमाल दोघे शेतात राबत होते. ती नटून थटून बाजारात जात होती, तेव्हा अनेकांच्या नजरा तिच्यावर खेचल्या जात होत्या. त्यातच एक होता रिक्षा चालक ड्रायव्हर मोहनराव. मोहन हा 40 पार केलेला गृहस्थ होता. घरी बायको मुले असा संसार होता. त्याची रिक्षा होती आणि तो प्रवासी वाहतूक करत होता, त्यामुळे बाजारासाठी जाणाऱ्यांना रिक्षा लागत असे. बऱ्याचदा इतर रिक्षा असल्या तरी इमानी आली की मोहन आपली रिक्षा पुढे घेत होता. इतर रिक्षावाले काही बोलत नव्हते. तो इमानीला आपल्या रिक्षात घेत होता, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार तिच्याही लक्षात आला. तशी ती गोंधळी. हे काय चालले आहे हे तिच्या लक्षात आले तेव्हा ती मनातल्या मनात आनंदित झाली. हे तिच्यासाठी नवीन होते. तिच्या वैवाहिक जीवनात अलीकडे एक सुरीपणा आला होता. जमाल शेतातील कामाने दमून जात होता. त्याला बायकोची हौसमौज करायला वेळ मिळत नव्हता. त्यामुळे कुणीतरी पुरुष आपल्या मागे गोंडा घोळतो हे तिला सुखावणारे होते. आता तिने त्याच्यावर लक्ष ठेवले तेव्हा तिच्या लक्षात आले की मोहन तिच्याकडे टक लावून पाहतो. त्याच्या नजरेत वेगळेच भाव आहेत. तिनेही हसून त्याला नजरेला नजर भिडवली. तिच्याकडून प्रतिसाद असल्याने त्याच्याही लक्षात आले. आता त्यानेही पुढचे पाऊल टाकण्याचे ठरवले. दुसऱ्या आठवड्यात ती बाजारात निघाली तेव्हा मोहन रिक्षा घेऊनच तयार होता. प्रवासात दोघांच्या नजरेचा खेळ चांगलाच रंगला. ती रिक्षातून उतरून जाताना पैसे देण्यासाठी सर्वात शेवटी थांबली. सगळे गेल्यावर तिने पैसे पुढे केले तेव्हा तो म्हणाला, आता राहू द्या, परत जाताना द्या. त्यावर ती म्हणाली, परत लवकर जाणार आहे, तोवर तुमची रिक्षा नाही भरली तर तुम्ही या तर मग बघू. असे म्हणून त्याने पैसे घेतलेच नाही. ती बाजारात निघून गेली, पण तिचे काही खरेदीकडे लक्षच नव्हते. कसा बसा भाजीपाला खरेदी करून ती गावी जाण्यासाठी रिक्षा स्टॉपकडे निघाली, तर वाटेतच मोहन तिला भेटला. म्हणाला, भाभी, आज खरोखरच गडबड आहे असे वाटते, बसा रिक्षात, तुम्हाला सोडतो मी. तेव्हा ती म्हणाली, अहो पण तुमची रिक्षा तर भरू द्या. ती काहीच न बोलता रिक्षात बसली. एकटीला घेऊन रिक्षा निघाली. तसेच ती म्हणाली, एकटीसाठी कशाला, थांबू ना थोडा वेळ. पण त्याने रिक्षा थांबवलीच नाही. आज तुम्हाला एकटीला घेऊन जायला मिळाले, किती दिवसाची इच्छा पूर्ण झाली, तो म्हणाला. तिने आश्चर्याने विचारले, म्हणजे काय, मला समजले नाही. त्याने रस्त्याच्या कडेला रिक्षा थांबवली तशी ती सावध झाली. मागे वळून तो म्हणाला, एक विचारू का, राग तर नाही ना येणार. तिने मान डोलवली. तो म्हणाला, भाभी, मला तुम्ही खूप आवडता, माझे प्रेम आहे तुमच्यावर. मी माझ्या मनातले तुम्हाला सांगितले, तुम्ही राग मानू नका, माझी काही जबरदस्ती नाही. असे म्हणत त्याने रिक्षा सुरू केली. दोघेही गप्प झाले. त्याने तिला गावात सोडले. रिक्षातून उतरून ती घरी निघून गेली. पण तिच्या मनात त्याने बोललेले शब्द घुमत होते. तिच्या मुलीचे लग्न झाले होते आणि आता कुणीतरी तिच्या प्रेमात पडले होते. हे सगळे तिच्यासाठी नवे होते. ती विचारात गढून गेली. त्यानंतर ती बाजारात जाण्यासाठी बाहेर पडली. तो स्टॉपवर आला तशी ती त्याच्या रिक्षात जाऊन बसली. बाजाराकडे चला अशी ऑर्डर सोडली. त्याने रिक्षा सुरू केली आणि बाजाराच्या दिशेने निघाली. बाजार तळावर पोचल्यावर त्याने रिक्षा थांबवली. ती रिक्षातून उतरून तो म्हणाला, वाट पाहत थांबू का. ती म्हणाली, इथे थांबण्यापेक्षा माझ्याबरोबर बाजारातच चला. त्याला काय बोलावे हे सुचेना. तो रिक्षा बाजूला थांबून तिच्याबरोबर चालू लागला. दोघे नवरा बायको असल्यासारखे बाजार करत होते. तिच्या मनातला होकार त्याला समजला होता. तो खुश होता. तिला परत गावात सोडल्यानंतर ती म्हणाली, उद्या दुपारी या चहा घ्यायला. त्याने मान डोलवली. दुसऱ्या दिवशी दुपारी तो तिच्या घरी पोहोचला. तिने त्याचे स्वागत केले. ती 40 पार केलेली, तोही तिच्या वयाचा. दोघेही प्रौढ असल्याने कोणालाच काही शंका येण्याची शक्यता नव्हती. दोघे इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते.
त्यावेळी मोहनने तिच्या नवऱ्याबद्दल वगैरे चौकशी करून अंदाज घेतला. तो घरात नाही ही संधी साधून तिने त्याला घरी बोलवल्याचे त्याच्या लक्षात आले. दोघांच्याही मनात वासना उपळत असली तरी धाडस दोघांमध्येही नव्हते. कोण पहिले पाऊल टाकते याचीच ते वाट पाहत होते. दोघांना एकमेकांकडून अपेक्षा होती. 5-10 मिनिटे काहीच झाले नाही आणि त्या दोघांनी घरातच कामक्रीडा चालू केली. आता दोघातील अनैतिक संबंध सुरू झाले. जमालला बायकोचे चाळे माहीत पडले नाहीत. नवरा नसताना घरी किंवा लॉजवर जाऊन मोहनबरोबर ती मौज मजा करत होती. त्यांचे संबंध बिनधास्त सुरू होते. ते कोणालाच भीत नव्हते. पण त्यांच्यातील संबंधाची चर्चा रिक्षा स्टॉपवर सुरू झाली आणि ती चर्चा गावभर पसरली. जमाललाही ते समजले. तेव्हापासून घरात भांडणे सुरू झाली. तो तिच्या अनैतिक संबंधाबद्दल तिला जाब विचारू लागला, पण तिने कानावर हात ठेवले. या वयात मी कशाला नाही ते चाळे करू असे तिने उलट उत्तर दिले. पुरावा नसल्याने तोही गप्प बसला. तरी गावातील चर्चा काही थांबली नव्हती. बदनामी होतच होती. त्यामुळे भांडण दुमसत होते. त्याच्या या भांडणामुळे ती वैतागली होती. जमालपेक्षा मोहनच चांगला असे तिला वाटू लागले. जमालचा काटा काढला तर आपल्याला मोहनबरोबर नेहमी सुख भोगता येईल असे तिला वाटत होते. तिने हा विचार मोहनला बोलून दाखवला. त्यावर मोहननेही तिला दुजोरा दिला. जमालचा काटा काढायचा, पण त्यात कोणताही पुरावा मागे ठेवायचा नाही असा प्लॅन करण्याचे त्यांनी ठरवले. मोहनने अनेक प्लॅन तयार केले. इमानीने सांगितले. दोघे त्यावर विचार करत होते. अखेरीस एक जालिम उपाय त्यांनी शोधून काढला आणि तो प्लॅन तडीस नेण्यासाठी आणखी दोघांची मदतही घेतली. प्लॅन असा होता की जमालला विषारी इंजेक्शन देऊन ठार मारायचे. त्यामुळे त्याच्या मृत्यूचा कोणताही पुरावा उरणार नाही. अपघाती मृत्यू वाटून प्रकरण तिथल्या तिथे संपेल यासाठी मोहनने RMD डॉक्टर व्यंकट यांची मदत घेतली. ह्या डॉक्टरने एका औषधी इंजेक्शनचे प्रिस्क्रिप्शन दिले. त्या आधारे इमानीने ते औषध आणि सिरीज खरेदी केले. त्यानंतर ती जमालला ते इंजेक्शन टोचण्यासाठी वाट पाहू लागली. 2 महिने होऊन गेले, पण तिला काही संधी मिळाली नाही. अखेरीस जमालला हे इंजेक्शन तो गाडीवर असताना द्यायचे. त्यामुळे तो रस्त्यावर मरून पडेल. असा अपघात झाला आहे असे चित्र तयार होईल असे नियोजन केले. आता मोहनने ट्रक चालक व्यंकटेश याला मदतीला घेतले. जमाल आणि इमानीच्या छोट्या मुलीचा विवाह जवळच्या आंध्र प्रदेश राज्यातील गुंडराई गावातील तरुणाशी झाला होता. त्यामुळे इमानी आपल्या मुलीला भेटण्यासाठी गेली होती. मुलीकडे ती 4-5 दिवस राहिली आणि आता बायकोला परत आणायचे यासाठी जमाल दिनांक 19 सप्टेंबर रोजी निघाला. वाटेत ट्रॅक्टर बंद पडल्याने 2 ड्रायव्हर थांबले होते. जमाल आला. त्या ड्रायव्हरांनी जमालला हात करून गाडी थांबवली. ड्रायव्हर त्याला म्हणाले, आमचा ट्रॅक्टर बंद पडला आहे. आमचे डिझेल संपले आहे. जरा पंपापर्यंत लिफ्ट देणार का? जमालने होकार दिला. तसा दोघातील एक जण जमालच्या बाईकच्या मागच्या सीटवर बसला. दरम्यान पाठीमागे थांबलेला दुसरा माणूस पाठलाग करत एका बाईकवरून येत होता. याचा जमालला थांगपत्ताच लागला नव्हता. तो आपल्या विचारात गाडी चालवत होता. काही वेळातच त्याच्या मांडीत जोरात कळ आली आणि तो ओरडला. त्याच्या बाईकवरचा ताबा सुटला. त्याच्या लक्षात आले की मागे बसलेल्या माणसाने त्याच्या मांडीत इंजेक्शन घुसवले आहे. तो मागे वळून पाहण्याआधीच लिफ्ट घेतलेला माणूस गाडीवरून उतरला होता. पाठीमागून येणाऱ्या मित्राच्या बाईकवर बसून तो माणूस पसारही झाला होता. आपला घाट झाला हे जमालने ओळखले, पण ते कोण होते याचा त्याला काहीच पत्ता नव्हता. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. त्याला धड चालता येत नव्हते. त्याने आजूबाजूला पाहिले. रस्त्यालगतच्या शेतात काही शेतकरी काम करत होते. जमालने त्या शेतकऱ्यांकडे मदत मागितली. तो धडपडत येत असल्याचे पाहून काही शेतकरी मदतीसाठी आले. काय झाले असे विचारू लागले. तेव्हा त्याने सांगितले की लिफ्टच्या बहाण्याने एक इसम माझ्या गाडीवर बसला आणि नंतर माझ्या मांडीमध्ये त्याने इंजेक्शन खुपसले. तो कोण हे मला माहीत नाही. मला उपचारासाठी गरज आहे. जमलेल्या लोकांनी त्याला तातडीने दवाखान्यात दाखल केले, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद झाली. हा प्रकार घडला तेव्हा तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांनी सगळी माहिती पोलिसांना सांगितली. त्यामुळे त्याला इंजेक्शन कुणी आणि का दिले हा प्रश्न निर्माण झाला. वास्तविक इमानी आणि मोहन यांनी आखलेल्या प्लॅनप्रमाणे सारे काही बरोबर झाले होते. ते शेतकरी नसते तर अपघाताने जमालचा मृत्यू झाला असे चित्र निर्माण झाले असते. तसेच जमालने मृत्यूपूर्वी शेतकऱ्यांना इंजेक्शनबाबत माहिती दिली नसती
तर तपासाला दिशाही मिळाली नसती. कुणीतरी जमालला इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसत होते. मग ते कोण होते याचा शोध पोलीस घेणार होते. तपासाची चक्रे फिरू लागली तसे इमानी व मोहन यांच्यामधील अनैतिक संबंधाची माहिती पोलिसांच्या हाती लागली. याचा आधार घेत पोलिसांनी इमानीचे कॉल डिटेल तपासले तेव्हा तिने सर्वाधिक कॉल्स मोहनला केल्याचे दिसून आले. त्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. घटनेदिवशी तो कोणाकोणाच्या संपर्कात होता याचे तपशील काढण्यात आले. त्यावेळी इतर 2 संशयितांची नावे निष्पन्न झाली. त्यामध्ये एक डॉक्टर असल्याने सारे कारस्थान पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी 4घांनाही अटक केली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.